विलासरावजींचं स्वप्न होतं की लातूर शहर ही महानगरपालिका बनावी आणि ते झालं. ऑफिसेस आले, कार्यालय आले, पण फक्त बोर्ड बदलला. की मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून म्हणजे पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षानं खूप मोठं काम गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे 3 आमदारांची दिशा वेगळी आहे सध्या. लातूरला एक नवीन जिल्हाध्यक्ष तरुण पण दिला आणि एक विधानसभा उमेदवार पण दिला होता. ह्या दोघांची वेगळी गटबाजी आहे की 6 पैकी 5 सीट महायुतीच्या आल्या आणि एक त्यांचा आमदार ढक्कल पास झाला. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज आहे? नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे केदार टॉक्सवर. आता सध्याची वेळ बघायला गेली तर ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता जुनी पिढी त्यांचं काम त्यांच्या नवीन पिढीकडे सोपवत आहे. जसं क्रिकेट असेल, फिल्म इंडस्ट्री असेल, तसंच राजकारण सुद्धा आहे, जिकडे आता नवीन पिढीत सगळं हातात काम घेत आहे. आणि अशाच वेळेस भारतीय जनता पार्टीचे नवचर्चित जिल्हाध्यक्ष, एक तरुण नेते अजित पाटील कवेकर आज आपल्यासोबत येणार आहेत आणि त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. आणि व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आपलं केदार टॉक्समध्ये स्वागत आहे. आणि चर्चेची सुरुवात करताना म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला जाणून घ्यायचं की आपलं शिक्षण कुठे झालं, आणि दुसरी गोष्ट आपल्याला एक राजकीय वारसा लागलेला आहे. म्हणजे आपले वडील माजी आमदार होते, आपली आई जिल्हा परिषदच्या माजी जिल्हा अध्यक्ष होत्या, आणि या गोष्टींमध्ये मग तुम्ही राजकारणात ॲक्सिडेंटली आलात की ठरवून आलेली गोष्ट आहे? की ही सुरुवात कशी झाली राजकारणाची? ॲक्सिडेंटलीच होतं. माझं एज्युकेशन तसं, मी पुण्याला होतो 1st to 10th, नंतर 11वी-12वीला फर्ग्युसन कॉलेजला होतो. नंतर मी BSc बायोटेक्नॉलॉजी करून अब्रॉड MSc बायोटेक्नॉलॉजी केलं. त्याच्यानंतर मी सिम्बायसिसला MBA HR केलं आणि मग फॉरेन एक्सचेंजवरती मी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस केलं. आणि आफ्टर दॅट आय केम इन टू म्हणजे इन्स्टिट्यूशनल वर्क, म्हणजे माझ्या संस्थेचं काम पाहण्यासाठी मी आलो. आणि मग 2017मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होती, तेव्हा माझी आई थांबल्या होत्या आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये मी ऍक्टिव्ह झालो. आणि मला मग ते फिरल्यानंतर प्रचार वगैरे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर मला ते थोडंसं भावलं. तेव्हा आय डिड नॉट मेक माय माइंड की आपल्याला असं लढायचंच आहे. आणि लगेच त्याच्या 2-3 महिन्यानंतर अशी पॉलिटिकल सिच्युएशन क्रिएट झाली की असं थांबायला हवं, असं काही जण म्हणत होते. मग मी असं महानगरपालिकेमध्ये मग मी असं ट्राय आउट केलं की चला आपण जो काही वॉर्ड पडलेला त्याच्यामध्ये फिरूयात, लोकांना विचारू आपण काय केलं पाहिजे. आणि मग मी असंच एक दौरा काढल्यासारखं केलं आणि घरोघरी भेटी दिल्या आणि त्यांचा फीडबॅक घेतला की आपण काय करायला हवं, बिकॉज आय वॉज नॉट शुअर की आपण करायला पाहिजे का नाही. आणि सगळ्यांचं इट वॉज व्हेरी पॉझिटिव्ह. आणि मग बऱ्याच जणांना असं वाटतं की कदाचित माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईनी मला सांगितलं असेल की तुम्ही इलेक्शनमध्ये थांबा, मला प्रमोट केलं असेल. असं ते उलट होतं ऍक्च्युली, की माझी इच्छा झाली होती की मला थांबायचं आणि माझ्या घरून माझे वडील, माझी आई म्हणत होती की कशाला तुम्ही कशाला ह्याच्यामध्ये म्हणजे इंटरव्ह्यू करता, कशाला तुम्ही पॉलिटिक्समध्ये यायचंय, आत्ताच एक इलेक्शन झालं होतं आणि म्हणावं तसं आपल्याला रिझल्ट मिळाला नव्हता. मग आता लगेच 2-3 महिन्यामध्ये पुन्हा नवीन इलेक्शन कशासाठी. मग एक पॉलिटिकल एक्झिस्टन्सचा सुद्धा तेव्हा विषय होता की आईचा चांगला निकाल नाही लागला, आता तुम्ही थांबलाय, मग पुन्हा ह्याचं काही निगेटिव्ह घडलं तर मग काय करायचं, एक तो विचार असतोच. तरी सुद्धा एव्हरीथिंग वर्कड आउट आणि मग इलेक्शन झाली आणि मग मी पॉलिटिकली ऍक्टिव्हेट झालो. असं म्हणजे ऍक्सिडेंटलीच ह्याच्यामध्ये आपण आलात. अशी आवड म्हणजे यायचंय काही असं? आवड म्हणजे मला अजिबात आवडत नव्हतं. म्हणजे टू बी ऑनेस्ट असं कधी मी विचार केला नाही की आपण पॉलिटिक्समध्ये यायचंय, बिकॉज कधी मी इथं राहिलो नव्हतो फर्स्ट ऑफ ऑल. आणि तो स्पर्श नव्हता राजकारणाचा की बाबा आपण राजकारणात यावं, तरी त्याला एक प्रेमिस लागतं, त्याला एक बॅकग्राऊंड लागतं की तुम्ही त्या वातावरणामध्ये असावं लागतं, तुम्ही तिथं काहीतरी संदर्भ यावं लागतो. पण असं कधीच झालं नाही. मी बाहेरच एज्युकेशनसाठी असल्यामुळे मला कधी असं ते त्या वातावरणात कधी राहण्याचा जास्त वेळ असं मला संधीच मिळाली नाही. आणि सो मग ते ऍक्सिडेंटली झालं, असं काही ठरवून वगैरे असं काही झालं नाही. मग आज त्या डिसिजनला म्हणजे समाधानी आहेत तुम्ही की? ऍब्सोल्युटली. मी जे काम करतो, आय एन्जॉय माय वर्क. मला त्याच्यामधून सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि म्हणजे असं वाटत नाही की आपण खूप काहीतरी लोड घेऊन काम करतोय, ऑर इट्स व्हेरी एक्झॉस्टिंग.
असं अजिबात वाटत नाही, बिकॉज आय लाईक व्हॉट आय डू. त्याच्यामुळं मला असं वाटतं तो जो निर्णय होता तो बरोबरच होता. भारतीय जनता पार्टीचा जर जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ पाहिला तर तो 3 वर्षाचा असतो. आणि लातूर जिल्ह्याचा जर आपण इतिहास पाहिला तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा गड, चाकूरकर साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, तर लातूर आणि काँग्रेस हे समीकरण पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे. आणि भाजपाचे पण खूप जिल्हाध्यक्ष इथे येऊन गेले. तर तुम्ही एकतर भाजपाने आपल्यासाठी नियम तोडलाय जिल्हाध्यक्ष पदाचा, तेव्हा याची अट जी होती 40, त्याच्या खालचं एक तरुण जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला दिलंय. तर ह्या 3 वर्षाच्या तुमचा जिल्हाध्यक्ष पदाचं विजन काय? म्हणजे तुम्ही 3 वर्षांनी जेव्हा तो कार्यकाळ संपेल तेव्हा भारतीय जनता पार्टीला लातूर शहरात कुठे बघतात? आतापर्यंत जी भारतीय जनता पक्षाची बांधणी झालेली आहे शहर जिल्ह्यामध्ये, त्याला अधिक आपण कसं मजबूत करता येईल, आणि आयडिओलॉजिकली पण पक्षाचा जो विचार आहे, पक्ष स्थापना ज्याच्यासाठी झालेली आहे, तो विचार आपण कार्यकर्त्यात नव्हे तर आपल्या पब्लिक डिस्कोर्स मध्ये कसा रुजवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि थ्रू व्हेरियस मीन्स, जसं आम्ही आता कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेता येतील का? बऱ्याचदा काय होतं की पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आयडिओलॉजिकल क्लॅरिटी नसते, आणि मग वी हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. मग असं नाही म्हणता येत की अरे त्याला आपली विचारधारा माहिती का, ती माहिती करून द्यावी लागते आणि म्हणून त्याची रचना लावता येते का, तसा आपण प्रयत्न केला पाहिजे. बिकॉज काय असतं की विचारधारेला धरून काम करणारे कार्यकर्ते ते दीर्घकाळ आणि मनापासून काम करू शकतात. जर आपण ती आयडिओलॉजिकल क्लॅरिटी कार्यकर्त्यांमध्ये नाही आणली तर इट बिकम्स अ ट्रान्झॅक्शन. म्हणजे त्यांना पद हवी आहेत म्हणून मी पक्षात आहे, मला नगरसेवक व्हायचंय म्हणून मी पक्षात आहे, मला आमदार व्हायचंय म्हणून मी पक्षात आहे. तर ते पार्टीला मोठं करतं असं म्हटलं तर चुकीचं ठरेल. तो एक भाग आहे, पार्ट आहे. म्हणजे निवडणुका लढणं, जिंकणं तो एक भाग आहे. पण आपल्या आयडिओलॉजीला दीर्घकाळ टिकवणं, त्याला रुजवणं, याच्यासाठी जे कार्यकर्ते आपल्याला तयार करावे लागतात, ते तयार करण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, तो एक मला वाटतं संघटना बांधणीमधला महत्वाचा भाग असतो. आणि मग इलेक्शन ओरिएंटेड ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, शाखा उघडणं, नवीन कार्यकर्ते जोडणं, वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये आपला अप्रोच वाढवणं, शहरातले विषय उचलणं, शहरातले विषय मार्गी लावणं, अशा वेगवेगळ्या अनुषंगानं काम करण्याचं मानस आहे. लातूर जिल्ह्यात जर 2014च्या नंतर आपण पाहिलं तर म्हणजे शहरामध्ये तरी एक भाजपची खूप मोठी कार्यकर्त्यांची फौज आता आपल्याकडे आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा लातूरात खूप प्रमाणात ऍक्टिव्ह आहे. पण एवढा असतानाही आपण लातूर शहराची जी विधानसभा आहे ही भाजप का आपल्या हातात घेऊ शकत नाही? मग ह्याच्यात भारतीय जनता पार्टीचं थोडं अपयश आहे की ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत, की काँग्रेसचाच तो एवढा मोठा आत्ता गड आहे की अजून आपल्याला पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीला ह्याच्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे, असं काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की आपण डेमोग्राफिकली जर लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची रचना बघितली, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट कॉन्स्टिट्युएन्सी फॉर बीजेपी. म्हणजे सामाजिक रचना लातूरची जर बघितली तर ते भाजपसाठी अवघड आहे असं वेगळं सांगायची काही गरज नाही. परंतु तसं असताना सुद्धा ह्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वी वर व्हेरी क्लोज टू विनिंग. म्हणजे 3-3.5 हजाराचाच फरक आपला राहिलेला आहे. आणि म्हणून जर ट्रेंड बघितला 2014चा, 19 आणि 24चा, तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष ताकदीनं वाढतोयच नाही तर इट वॉज ऑन अ विनिंग मोड ह्या निवडणुकीमध्ये. थोडक्याच तो विजय राहिला आणि त्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये धनशक्तीचं मोठं कारण आहे की ज्या पद्धतीने पैशाचा वापर आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये झाला, हे मी नाही, कॉमन पीपल मध्ये जर तुम्ही चर्चा ऐकली आणि तो त्या संदर्भातला सगळ्या डिस्कोर्स जर तुम्ही जाणून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की पैशाचा प्रचंड मोठा वापर झाला. आणि म्हणून त्याच्यामुळं तो निसटता पराजय भारतीय जनता पक्षाला मिळाला. मला वाटते की भारतीय जनता पक्ष इज ॲट पार विथ ऑपोजिशन पार्टी इन लातूर. ती मतदानाची संख्या ती दर्शवते आणि तो ट्रेंडही दर्शवतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की एक खूप चांगलं संघटन भारतीय जनता पार्टीचं आता शहरामध्ये आहे.
आता इथून पुढे त्याचं पॉझिटिव्हच आपण करू शकतो असं मला वाटतं. तसं बघायला गेलं तर लातूर ग्रामीण मध्ये आपण विजय मिळवला, जिकडे काँग्रेसचा एक खूप मोठा गड आहे, म्हणजे जे त्यांचं सहकाराचं एक खूप मोठा जाळ तिकडे आहे. जवळपास बहुतेक 5 ते 6 सहकारी कारखाने असतील आणि सव्वा लाख सभासद आहेत. पण भारतीय जनता पार्टी तिथं विजय मिळवते आणि इथं थोडक्यात जातं. हे कसं काय? ह्या गोष्टी म्हणजे एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही नक्कीच आता जिल्हाध्यक्ष म्हणून या गोष्टीचा अभ्यास केला असेल. मला असं वाटतं की अनेक जणांना असं वाटतं की नक्कीच आपली शहरातली सीट लागेल, आणि मलाही तेवढा कॉन्फिडन्स होता त्यावेळेस की किमान एक 10-15 हजाराने तर ही सीट लागेलच. परंतु मी जसं म्हणालो की शेवटच्या 2-3 दिवसामध्ये जे अर्थकारण आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये चाललं, त्याच्यामुळे खूप मोठा सेटबॅक तिथं भारतीय जनता पक्षाला मिळाला. आणि एक कदाचित कॉन्फिडन्सही होता, तसं वातावरणही होतं, आपण ते पाहतही होतो की अतिशय पॉझिटिव्ह वातावरण पूर्ण निवडणुकीमध्ये होतं. परंतु शेवटच्या 2-4 दिवसामध्ये जे काही आपण म्हणतो धनशक्तीचा वापर झाला, त्याच्यामुळे ही अडचण निर्माण झाली असं मला वाटतं. आणि दोन्ही मतदारसंघ, शहर असेल ग्रामीण असेल, पहिल्यापासूनच ते काँग्रेसचे गड म्हणून राहिलेले आहेत. आणि आपण दरवेळेस असं पाहत होतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ग्रामीण मधून सुद्धा 25-30-40 हजाराचं मताधिक्य मिळालेलं आहे. इफ यू गो बाय ट्रेंड फ्रॉम 2014, 19, 24, तर 24 वगळता दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला मताधिक्य दोन्ही मतदारसंघात मिळाले, म्हणजे लातूर शहर मतदारसंघामध्ये आणि ग्रामीण मतदारसंघामध्ये. आणि म्हणून विनिंग मॅन्डेट आहे दोन्ही मतदारसंघामध्ये. आणि ह्यावेळेस ती ग्रामीणमध्ये ते साध्य झालं. शहरातही साध्य होण्यासारखी परिस्थिती होती, पण जसं मी म्हणालो की पैशाचा वापर झाल्यामुळे कुठेतरी आपण बॅकफुटला आलो आणि म्हणून ते शक्य होऊ शकलं. आता जे आपलं जे झालं आता बोलणं की विधानसभा लातूर शहराची आपली थोडक्यात गेली. माझं हे चॅनल काढायचं सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे एक पॉइंट असा आहे की जे खाली लोकांमध्ये बोलणं चालू आहे ते मला नेत्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर ही गोष्ट मतांमधून सुद्धा दिसते की अमित देशमुखांवर लोक नाराज होते लातूर शहराचे. आणि ती नाराजगीचा एक मेन पॉइंट असा होता की ते 5 वर्षात शहरात दिसत नव्हते. आणि त्याच 5 वर्षात तुम्ही नगरसेवक म्हणून जेवढं काही बाहेर फिरलाय आणि आपण फुल विधानसभेच्या तयारीत होतात लातूरच्या, आणि आपलं तिकीट नाकारलं गेलं, साहजिक थोडी नाराजगी होतीच त्या गोष्टीमध्ये. पण आज वाटतंय की ती संधी भेटली असती तर शहराचा निकाल काही वेगळा लागला असता. आता ते जर तर मध्ये राहून काय उपयोग नाहीये. मला असं वाटतं की मी जी काही विधानसभेसाठी माझ्या तिकिटाच्या दृष्टिकोनातून तयारी केली होती ते मला वाटतं भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदाच झालेला आहे. आणि पक्ष म्हणून पक्ष पोहोचवण्याचं घराघरापर्यंत आपण ते काम केलं होतं. आणि मला असं वाटतंय की प्रचंड नाराजी म्हणजे रनिंग MLAंच्या विरोधात तेव्हाही होती. आणि आज आपण जी परिस्थिती पाहतोय की दे आर ट्राइंग टू चेंज दॅट नॅरेटिव्ह. ते जे बोललं गेलं होतं की ते ग्राउंडवरती दिसत नाही, तर आता त्याला एका म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅन्युफॅक्चर्ड वे मध्ये कसं चेंज करता येईल हा नॅरेटिव्ह, असा एक प्रयत्न नक्कीच चालू आहे असं मला वाटतं. आता तुम्ही पाहिलं असेल की एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला की ती रील व्हायरल करायची, मग 15 दिवस गॅप घ्यायचा, नंतर मग कुठेतरी खाली बसून जेवण करायचं, पुन्हा 10-15 दिवस गॅप घ्यायचा, कुठेतरी एखादं स्टेटमेंट द्यायचं. इट इज व्हेरी मॅन्युफॅक्चर्ड. आणि असं पिन पॉइंट स्क्रिप्टेड प्रयत्न करून तो नॅरेटिव्ह तयार करून चर्चेचा विषय तयार करून तो मिटवण्याचा त्या प्रयत्न चालू आहे. जसं की आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की आता गेली महिनाभर काय झालेलं आहे. आता अजून एक 4-5 दिवसात आता नवीन तुम्हाला काहीतरी असं पाहायला मिळेल. आता त्यांना एक लक्षात आलेलं आहे की हा जो खरा नॅरेटिव्ह तयार झाला होता, बिकॉज इट वॉज ऍब्सोल्युटली अनअवेलेबल. तर आता ह्याला आपण बदलायचं कसं म्हणून त्याला एक मोठी यंत्रणा त्यांनी उभी करून त्या दिशेनं प्रयत्न त्यांचा करण्याचा चालू आहे. पण तरी मला वाटतं की शेवटी रिअल ग्राउंड वर्क ऑलवेज मेक्स रिअल डिफरन्स. तुम्ही फक्त असं स्क्रिप्टेड काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, 4-5 महिने, वर्षभर ते चालू शकतं, पण दीर्घकाळ टिकतं असं मला वाटत नाही. पण मला काय वाटतं की
खरा राजकीय नेता किंवा राजकारणात जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे की त्यांनी त्यांच्या चुका ऍक्सेप्ट करून त्या गोष्टीवर वर्क करणं. जर आज स्थानिक आमदार त्या गोष्टी म्हणजे ह्या कशाहून की ते नरेटिव्ह ते स्वतःला बहुतेक बदलू पण शकतायत आता की ठीक आहे मी वेळ देत नव्हतो तर आता मी वेळ देईल इथं. नाही बदललं ही चांगलीच गोष्ट आहे. बदललं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मग ती कन्सिस्टन्सी, त्याची अवेलेबिलिटी, रेझिंग ऑफ इश्यूज, त्याची पाठपुरावा, त्याची मांडणी, त्याला तुम्हाला संशोधन करायची गरज आहे असं मला वाटत नाही. फॉर एक्झाम्पल आता आपल्या इथं ड्रेनेजचं जे काम चालू आहे त्याला मार्गी लावण्याचा काय प्रयत्न आहे हे फक्त एका बैठकीतून किंवा निवेदनातून शक्य होतो असं मला वाटत नाही. आणि विथ रिस्पेक्ट टू एनी इश्यू दॅट यू रेज फॉर द बेटरमेंट ऑफ द सिटी, तो फक्त निवेदनाचा किंवा एका बाईटचा किंवा स्टेटमेंटचा विषय असं मला वाटत नाही. अँड सो व्हॉट आर दी कॉन्क्रीट रिझल्ट. आपण समजा इथला कॅन्डिडेट म्हणून एखादा विषय उचलला, त्याचा आउटपुट काय? इफ यू हॅव वर्कड for last 15 years and you are moving towards 20 years of your representation, what is the achievement? एखादा विषय तुम्ही मागे होतात आणि त्याचं आउटपुट मी हे दिलेलं आहे. Isn't that important? आता राईट नाव काय चालू आहे की त्या डिस्कोर्स वरती टीम लावून वर्क करणं चालू आहे की मी जमिनीवरचाच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण तसं आहे का असं ह्याचं सुद्धा चिंतन झालं पाहिजे. म्हणजे ही जर पर्सनॅलिटी त्यांची कंटिन्यू राहिली तर भाजपाला थोडासा अजून धोका होऊ शकतो त्यांच्याकडून परत. मला असं वाटतं एवढे कमी एक्सपेक्टेशन्स का ठेवणार पब्लिक? व्हॉट पब्लिक वॉन्ट्स इज डेव्हलपमेंट, राईट? मग आता मी जसं म्हणालो की आफ्टर 15 years ऑफ युअर रिप्रेझेंटेशन आपण काय अचीव्ह केलंय हे सांगता आलं पाहिजे पब्लिक. लोकांना सांगता की मी हा इनिशिएटिव्ह घेतला होता आणि हा पूर्णत्वास आणला आणि मी हे लातूरसाठी निर्माण केलंय. अशी एखादी तरी गोष्ट आहे का की आपण सांगू शकता? मला नाही वाटत आपण सांगू शकता. तसं भारतीय जनता पक्षाला जर तुम्ही विचारलं की काय तुम्ही दिलंय तर वी कॅन नेम ऍटलिस्ट 15 थिंग्स. मग एक 15 तरी गोष्टी आम्हाला सांगता येतील की भारतीय जनता पार्टीने लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काय केलेलं. तसं इथले स्थानिक आमदार सांगू शकतील का असं मला प्रश्न वाटतो. आणि तू स्वतः विचार करून बघ, म्हणजे व्हॉट हॅव वी अचीव्ड इन लास्ट 15-20 years. असा एक प्रोजेक्ट सांगा जो त्यांच्या पुढाकारातून पूर्णत्वास गेलाय आणि त्याचं काहीतरी आउटपुट लातूरला मिळालंय. आणि आपण आज चर्चा कशाची करतो की खांद्यावर हात टाकला, खाली बसून जेवण करतायत. म्हणजे एवढे लहान आपले एक्सपेक्टेशन्स सुद्धा करून ठेवलेले आहेत जे नॉर्म असलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह कडून किंवा लोकप्रतिनिधीकडून ही अपेक्षा करतोच की त्यांनी अवेलेबल राहिला पाहिजे, ऍक्सेस असला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी असली पाहिजे. मग फक्त तसं एक नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी प्रयत्न करून तेवढ्यावर जनतेचं भागवायचंय का आपल्याला काहीतरी डेव्हलपमेंटल ओरिएंटेड काहीतरी करायचंय ह्याचा सुद्धा मला वाटतं विचार झाला पाहिजे. जेव्हा आमचं ठरलं की तुमचा आपल्याला पॉडकास्ट करायचा, एक मुलाखत घ्यायची आहे, तर आमची टीम जरा रिसर्च करत होती तुमच्याबद्दल. तर इंस्टाग्रामवर तुमची एक रील भेटली ज्यात तुम्ही जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही असं सांगतायत की मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या कार्यकर्त्याला संधी देईल जो माझ्या पक्षाला पुढे नेईल किंवा ज्याच्यात ती क्षमता मला दिसेल आणि मी कुठे बायस नसेल माझा म्हणजे मित्रांसाठी किंवा माझ्या परिवारासाठी जो सक्षम असेल मी त्याला संधी देईल. हे तुमचं वाक्य आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही बोलतायत. तर अनुभव असलेले कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्त्यांची ऊर्जा ह्या दोघांना एकत्रित करून सांभाळणं, कोणालाच नाराज न करणं, हे एक जिल्हाध्यक्ष म्हणून किती हेक्टिक काम आहे किंवा हेक्टिक म्हणा किंवा ह्याच्यामध्ये तुमची तडजोड कशी होते? नाही बरोबर आहे, याचं राईट कॉम्बिनेशन आलं पाहिजे. जसं ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा सल्ला, त्यांची इनपुट आणि युवा कार्यकर्त्यांची ऊर्जा ह्याला कुठेतरी बॅलन्स आखणं आणि त्या पद्धतीची कार्यकारिणी तयार करणं आणि मग तशा कार्यकारिणीच्या माध्यमातून उपक्रम राबवणं हे जसं तू म्हणतोय तसं चॅलेंज असतंच आणि तो मी करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे असं होऊ नये की फक्त
सगळे सिनियरच आहेत किंवा असंही होऊ नये की युवकांना संधी नाही आहे. एक चांगलं मिक्स तयार होऊन एक चांगलं कॉम्बिनेशन कसं तयार करता येते असा मी प्रयत्न करतोय. बिकॉज त्यांचं लेवल ऑफ वर्किंग किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स हे वेगळे वेगळे आहेत. बरोबर. म्हणजे फक्तच युवा काम करू शकतो असंही नाहीये. ज्येष्ठांचा अनुभव लागतो. त्यांनी पक्ष संघटनेमध्ये 20, 25, 30 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यातला जो अनुभव होतो तो अनुभवाचा सार घेऊन आपण युवकांची ऊर्जा कशी कामाला लावू शकतो याचा एक चांगला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी जे काही व्हिडिओमध्ये म्हणालो होतो, इट इज नॉट समथिंग न्यू. प्रत्येक जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षातला संघटना म्हणून काम करत असताना असा विचार करतो की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातूनच काम उभं टाकू शकतं. शेवटी माझं मतापेक्षा की मला कोण हवाय ह्याच्यापेक्षा पार्टीच्या हिताचं काय हा विचार करून आपण जर गेलो तर त्याच्यामधून चांगलं काम उभं राहतं. म्हणजे फक्त माझ्या जवळचा आहे म्हणून मी त्याला संधी देतो असं जर केलं आणि तो जर कार्यक्षम नसेल तर मला वाटतं ते पक्षाच्या हिताचं नाहीये. म्हणून जवळचा जरी असला आणि तो कार्यक्षम असेल तर त्याला संधी देण्यात काही हरकत नाही. बरोबर. परंतु त्याची कार्यक्षमता नाहीये, फक्त तुमच्या जवळचा आहे म्हणून त्याला पद द्यायचंय असं जर केलं तर मला ते अडचण होते. आता ह्याच्यामध्ये सर्व ज्येष्ठांचा सल्लाही घ्यावा लागतो. सर्व नेते आहेत, ज्येष्ठ आहेत, सर्वांचा सल्ला घेऊन, नेत्यांचा सल्ला घेऊन बेस्ट पॉसिबल कॉम्बिनेशन करण्याचा मी प्रयत्न करतो. बरोबर. आपल्या म्हणजे खरं राजकारणाची जर सुरुवात म्हणली तर आपण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं, लोकांनी आपल्याला तिथं पाठवलं. पण ग्राउंडवर लातूर शहरात एक चर्चा अशी होती की विलासरावजींचं स्वप्न होतं की लातूर शहर ही महानगरपालिका बनावी आणि ते झालं. ऑफिसेस आले, कार्यालय आले, पण फक्त बोर्ड बदलला. नगरपालिकेचा महानगरपालिका बोर्ड झाला. आणि मी स्वतः पण जर विचार केला तर मी जसा लहान आहे मी लातूरला तसंच बघतो अजून सुद्धा. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट सुद्धा लातूरात अजून त्या लेवलचं काहीच झालेलं नाही. म्हणजे चेंजेसच नाही आहेत. रोड नीट होणं हे बेसिक गोष्टी आहेत. तर म्हणजे आपण म्हणतो आपण एवढं मोठं इथं एज्युकेशन सिस्टम आहे, लातूर पॅटर्न आहे, आपण एक प्रोडक्ट तयार करतोय त्या विद्यार्थ्यांचा आणि तो प्रोडक्ट बाहेर पाठवतोय. कारण तो प्रोडक्ट इथं राहण्यासाठी इथं ते इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच अजून लातूरचं झालेलं नाही. तर ह्या गोष्टीवर आज तुमचं सरकार आहे, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ह्यावर काय म्हणजे विजन आहे पार्टीचं असो किंवा तुमचं स्वतःचं? की मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून म्हणजे पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षानं खूप मोठं काम गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. तुम्ही बघा आता आपली लातूरची रोड कनेक्टिव्हिटी असेल की तुम्हाला पुण्याला जायचंय, हैदराबादला जायचंय, तुम्हाला संभाजीनगरला जायचंय, सगळ्या दिशेनं रोड कनेक्टिव्हिटी इट्स व्हेरी गुड. म्हणजे सगळीकडे हायवेज झालेले आहेत आणि आता जी काही वेळ तुम्हाला लागत होता इट्स कम डाऊन टू हाफ. इतका फरक झालेला आहे. तुमचे रिंग रोड लातूरचे चांगले झाले, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आलेलं आहे. इथं आता जसं आपण बघतोय की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे, त्याचं पॅचअपचा आता टेंडर येणार आहे. आता जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमच्या कव्याचं विभागीय क्रीडा संकुलाचं टेंडर ओपन झालेलं आहे. आता म्हणजे असे अनेक विषय पक्षाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरली मार्गी लावण्याचा तिथं प्रयत्न होतोय. आपली ट्रेन कनेक्टिव्हिटी सुद्धा आता खूप चांगली झालेली आहे. वंदे भारत ट्रेनचं सुद्धा आपण आता ऐकतोय की तशा बाबतीत सुद्धा लातूरकरांना ती सोय होऊ शकते. मागच्या आठवड्यामध्येच सोलापूर टू मुंबई, सोलापूर टू बेंगलुरू, सोलापूर टू गोवा अशा सुद्धा आता नेक्स्ट मंथ मधून आपल्या फ्लाईट चालू होणार आहेत. आणि म्हणून अनेक लातूरकरांना ज्यांना वाटत होतं की मुंबईला सहजपणे आपल्याला पोहोचता यावं, आपल्या लातूरमध्ये जरी ते फ्लाईटची अवेलेबिलिटी किंवा ते चालू झालं नाहीये, परंतु आपल्या 1.5 तासावरती आता सोलापूरला झालेलं आहे. म्हणजे इट्स अ इकोसिस्टम. आपल्या अवतीभोवती काय आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरली असिस्ट करण्यासाठी गोष्टी निर्माण होत आहेत, लातूरमध्ये काय होत आहेत आणि भविष्यात काय व्हायला हव्यात या दृष्टिकोनातून विचार चालू आहे असं मला वाटतं. बघा म्हणजे इव्हन सोलापूर बिंग अ लिटल म्हणजे एक सोलापूर मोठं शहर म्हणून पूर्वीपासूनच पाहिलं जातं. तिथं सुद्धा फ्लाईट कनेक्टिव्हिटी नव्हती. तिथं आता वंदे भारत ट्रेन आहे, फ्लाईट कनेक्टिव्हिटी उभी राहिलेली आहे. नांदेडमध्ये सुद्धा फ्लाईट कनेक्टिव्हिटी झाली आहे, वंदे भारत ट्रेनची अवेलेबिलिटी आता होतीये.
तसंच आता लातूर ऑल्सो हॅज गुड ट्रेन कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी. आता वी आर मुव्हिंग टुवर्ड्स गुड फ्लाईट कनेक्टिव्हिटी. आणि ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत मला वाटते गोष्टी कोण केल्यात, तर भारतीय जनता पक्षातूनच झालेल्या आहेत. आत्ताच देवेंद्रजी जेव्हा आदरणीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते, तेव्हा त्यांनी मराठवाडा कोच फॅक्टरी संदर्भात सुद्धा वक्तव्य केलं की इन 1 year पूर्ण फुल फ्लेजमध्ये प्रोडक्शन चालू होईल आणि 90 to 95% ऑफ म्हणजे एम्प्लॉयबिलिटी तिथे लातूरकरांची होणार आहे. आणि आम्ही स्वतः म्हणजे त्या बैठकीत उपस्थित होतो जिथं त्यांना आदेश दिले मराठवाडा कोच फॅक्टरीच्या प्रशासनाला की तुम्ही 95 to 100% तुम्ही लोकल मुलांचंच एम्प्लॉयबिलिटी त्या ठिकाणी करणार आहेत. आणि इनडिरेक्ट एम्प्लॉयबिलिटी तिचं जवळपास 10,000 होणार आहे. आणि म्हणून दॅट इज ऑल्सो कन्सर्न्ड विथ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. म्हणून ते सगळं झालेलं आहे. एकीकडे मी एवढं सांगू शकतो आणि दुसरीकडे आता 15 वर्ष आपल्या स्थानिक आमदार ज्यांनी नेतृत्व लातूरचं केलेलं आहे त्यांनी काय केलंय याचं मला वाटतं कुठंतरी चिंतन झालं पाहिजे, कम्पॅरिझन झालं पाहिजे. आणि यू विल गेट अ क्लिअर मॅन्डेट विथ रिस्पेक्ट टू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. मला काही वेगळं सांगायची गरज पडेल असं मला वाटत नाही. म्हणजे मी माझं स्वतःचं डिग्रीचं एज्युकेशन पुण्यात झालेलं आहे, माझं मास्टर्स मुंबईला झालेलं आहे. तर तिकडं जर आपण क्राऊड पाहिला तर तो मोस्टली मराठवाड्याचा क्राऊड आहे, जो आपला संभाजीनगर जे विद्यार्थी जातात आत्ता, आणि तेच तिथं मग पुरात IT कंपनीज कॉर्पोरेटमध्ये काम करतात. या मराठवाड्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये आपण अशी एखादी कंपनी आणून त्या लोकांना इकडेच सेटल नाही करू शकत का? कारण मला असं वाटतं की एका शहराची प्रगती जेव्हा होते जेव्हा इथं जन्मलेला जो व्यक्ती असतो त्याचा शेवट ह्या शहरात झाला. तर म्हणजे मोस्टली त्यांना इथंच गोष्टी टू डू दॅट वी हॅव टू वर्क ऑन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. येऊन जाऊन त्याच्यावरच येतं ना की आता समजा रोड कनेक्टिव्हिटी चांगली, रेल कनेक्टिव्हिटी, फ्लाईट कनेक्टिव्हिटी चांगली असायला पाहिजे. बिकॉज टू गेट गुड स्टाफ तसे रिसोर्सेस इथं उपलब्ध करून देण्यासाठी, ह्युमन रिसोर्स उपलब्ध करून देण्यासाठी फ्लाईट कनेक्टिव्हिटी असली तर ती सहजपणे उपलब्ध होते. अनेकदा तुम्हाला चांगले चांगले गेस्ट लातूरात आणायचे असतील, बिझनेसमॅन यायचे असतील, व्हिजिट करायचे असतील, हे सगळं घडवून आणण्यासाठी फ्लाईट कनेक्टिव्हिटी असेल तर तो ऍक्सेस सहज होतो. आता ते जे ह्या गोष्टींमध्ये काम करतात त्यांना त्याची जाणीव आहे की ह्या गोष्टी नसल्यामुळे डॉक्टर्स येऊ शकत नाहीत, चांगले वकील येऊ शकत नाहीत. प्रत्येक क्षेत्रातले चांगले लोक फ्लाईट कनेक्टिव्हिटी असल्यावर सहजता निर्माण होते. बरोबर आहे. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आपला शाश्वत पाण्याचा विषय आहे आणि जोपर्यंत शाश्वत पाणी होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट करणं अडचणीच आहे. आणि म्हणून ह्या गोष्टींवरती वर्क करून आपण असे जर मुद्दे समोर आणले तर आय थिंक इट्स मोर फिजिबल. आणायला पाहिजे हे सगळं खरं आहे, पण त्याला ज्या बेसची गरज आहे त्याच्यावरती आपण जर वर्क करून असू किंवा फक्त आपण काय होऊ शकते हे मांडणी करत असू तर मला वाटतं त्याला फारसा काही उपयोग नाहीये. फर्स्ट वर्क ऑन बेस अँड देन ट्राय टू डेव्हलप व्हॉट वी कॅन डेव्हलप ओव्हर दॅट बेस. बेसच आपला तयार नसेल आणि आपण म्हणत असू की आता असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, त्याला काही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. तुम्ही स्वतः एक शिक्षण संस्था रन करतात आणि लातूरामध्ये आपली खूप मोठा लातूर पॅटर्न, म्हणजे पुण्यानंतर लातूरात शिक्षणासाठी सगळे आता 12वी पर्यंत मोस्टली लोक इकडे येतात. आपला जो लातूर पॅटर्न आहे आणि ह्या पॅटर्न मध्ये आपण जे आता पाहिलं की मेडिकलमध्ये खूप मुलांना चांगलं यश इकडं आपल्याला भेटलेलं आहे. आणि मोदीजींच्या काळामध्ये IIT IIMs असतील किंवा एम्स असतील ह्याचे खूप मोठ्या प्रमाणात संख्या देशात वाढली ह्या 10-15 वर्षामध्ये. तर त्या टाईपचे कॉलेजेस आपण लातूरात का नाही आणत आहेत? आपण इथून मुलाला MBBS ला बाहेर पाठवण्यापेक्षा आपण जर आपल्या जिल्ह्यात बहुतेक आता 2-2.5 हजार मुलं दरवर्षी जातात तर आपण हे कॉलेजेस इकडे का नाही आणू शकत? ते त्याच्यासाठी आपण एक म्हणजे प्रयत्न करणं गरजेचं आहे. इट इज फेअर की आपल्याला ते कॉलेजेस मिळाले पाहिजेत, बट देअर हॅज टू बी अ कलेक्टिव्ह एफर्ट. त्याची मांडणी तशी झाली पाहिजे, त्याचं जन आंदोलन झालं पाहिजे आणि त्या टाईपचं काहीतरी एक उठाव जर तयार झाला तर मला वाटतं त्याची दखल घेतली जाऊ शकते. कारण आपण सतत म्हणतो दॅट वी डिझर्व इट. जसं आत्ताच महाराष्ट्रभरामध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर ह्या वर्षी सुद्धा लातूरचेच होत आहेत आणि म्हणून
का नाही होते म्हणण्यापेक्षा व्हॉट वी कॅन डू टू अचीव्ह दॅट, ह्याच्यासाठी आपण काम करायला पाहिजे. आणि हे फक्त आम्ही पाठपुरावा करतोय आणि होणार आहे असं नाहीये. एव्हरीबडी विल हॅव टू कम टुगेदर आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. जसं मी स्वतः जेव्हा आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटतो, आय मेक इट अ पॉइंट की हा विषय आपण उचलला पाहिजे, तिथं त्याचा अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे, त्याची ती मांडणी झाली पाहिजे. म्हणून मी किमान एक 4-5 वेळेस तरी निवेदनं दिलेली. आणि मला असं वाटतं की अनेकदा असंही होतं की आपण त्या गोष्टीची का मांडणी करतो की जी गोष्ट आतापर्यंत झालेली नाहीये. तर ती गोष्ट जिवंत ठेवणं, ज्वलंत ठेवणं, ते पण मला वाटते इट्स वन ऑफ अ रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे तो कधी मार्गी लागेल, त्याचा पाठपुरावा किती करावा लागेल, दॅट्स अनदर स्टोरी. पण तो विषय जिवंत ठेवणं. पण तुम्हाला वाटतंय गरजेचं आहे होणं लातूर ह्या गोष्टी? वाटते म्हणण्यापेक्षा इट इज म्हणजे वी डिझर्व इट. म्हणजे आपण एवढं लातूर पॅटर्न आणि एवढे मोठे डॉक्टर्स, एवढे मोठे इंजिनियर्स वगैरे आपण देतोय, तर वी नीड टू हॅव दॅट स्टँडर्ड ऑफ इन्स्टिट्यूशन्स इन लातूर. हे काही असायला पाहिजे असा प्रश्न नाहीये, पण त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर माझ्या स्तरावरती, पक्षाच्या स्तरावरती आम्ही तो विषय सतत जिवंत ठेवतो, त्याचा पाठपुरावा करतो. आम्ही कदाचित मागच्या 5 वर्षापासून करतो, तर कुठेतरी कमी पडलो असेल, पण सगळेजण मिळून या विषयाला एफर्ट घेतले पाहिजे असं मला वाटतं. बिकॉज वी ऍब्सोल्युटली डिझर्व इट. आणि आता जर बघायला गेलं तर लातूरातली एक लोकांची सगळ्यात मोठी समस्या जी झाली ती लातूरात वाढणारी गुंडागर्दी थोडीशी. म्हणजे बहुतेक 3-4 दिवसाखाली त्याचं अकोला एक प्रकरण झालं. त्याच्यानंतर आता आपण जिथे शूट करतोय त्याच्या मागच्या साईडला काल सोलापूरचं इथं एक मर्डर प्रकरण झालं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं दिसतंय की जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांच्यामुळे ती भीती नाही राहिली लोकांबद्दल की काय केलं 2 वर्षात बाहेर येऊ. तर तुम्हाला वाटतं की पोलीस प्रशासन वगैरे किंवा ही लातूरात शांतता येण्यासाठी काय केलं पाहिजे आता सध्या? आणि ह्या वाढलेल्या गोष्टी आहेत सध्या खूप. मला असं वाटतं की तो एक लॉ अँड ऑर्डर विषय आहे आणि त्या पद्धतीनं इथल्या पोलीस प्रशासनाने असं इम्प्रेशन क्रिएट होत असेल तर त्याच्यावरती काम करायला पाहिजे. मला दुसरी एक गोष्ट वाटते की ह्याला आपण ग्लोरिफाय नाही केलं पाहिजे. एक, बिकॉज टू रेज दिस इश्यू इन पॉडकास्ट, इन सोशल मीडिया किंवा मग विधानसभा स्तरावरती मागे मी ऐकलं होतं की आपल्या स्थानिक आमदारांनी ड्रग्सच्या विषयासंदर्भात विधान परिषदेमध्ये मांडणी केली होती. अँड आय थॉट इट वॉज अननेसेसरी, बिकॉज तुम्ही अशा पद्धतीनं ग्लोरिफाय जर करत जाल तर इट इज ऍब्सोल्युटली ऑपोजिट टू द नॅरेटिव्ह दॅट वी वॉन्ट टू क्रिएट, टू परसिव्ह लातूर ॲज अ एज्युकेशनल हब. ओके. जेव्हा आता मी पॉडकास्ट मध्ये बसून ह्याला ग्लोरिफाय करतोय समजा, तर ह्याचा थेट परिणाम आपल्या शिक्षण व्यवस्थेवरती होतो, आपल्या इथे येणाऱ्या समजा ऑन्टरप्रेनर्स वरती होतो, इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांवरती होतो. बिकॉज दे फील दॅट इट इज अन अनसेफ सिटी. इट इज अ सिटी वेअर देअर किड्स आर गोइंग टू गो ऑन अ रॉंग ट्रॅक. म्हणून त्याला हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत बसणं, त्या स्तरावरती त्याला काम करणं, पाठपुरावा करणं, त्याच्या साठी मेहनत घेणं, ग्राउंड वर्क करणं इज व्हॉट इज नीडेड इफ वी वॉन्ट टू ॲड्रेस दिट इश्यू. दॅन की आपण त्याला मीडियामध्ये हायलाईट करणं, विधानसभेमध्ये त्याची मांडणी होणं, सोशल मीडियावरती त्या सगळ्या गोष्टी ग्लोरिफाय करणं. ठीक आहे, एखादा विषय झाला तर तो आला पाहिजे लोकांपुढे, त्याच्यामध्ये सोल्युशन्स आले पाहिजे. पण आपण हे जे काही ह्या वर्षभरामध्ये ऐकतोय, मला वाटतं हे लातूरसाठी हानिकारक आहे. ह्याच्यामुळे इतर जिल्ह्यातल्या मुलांना वाटेल का की लातूरला यावं म्हणून, किंवा एखादा पालक जो बीडमध्ये बसलाय त्याच्या आईला असं वाटेल का त्यांची मुलं जावेत तिथं जिथं ड्रग्ज मिळतोय. बरोबर. असं कसं वाटेल? म्हणून आपण बोलत असताना सुद्धा वी हॅव टू हॅव अ व्हेरी बॅलन्स्ड अप्रोच विथ रिस्पेक्ट टू व्हॉट आर सिटी इज ऑफरिंग. आणि त्याच्यामध्ये आपण हानी तर क्रिएट करत नाही होत ना, हाही आपल्या कुठेतरी बॅकग्राऊंड मध्ये विचार असला पाहिजे असं मला वाटतं. हे विषय ऍड्रेस झाले पाहिजे का? 100% झाली पाहिजे. इट्स अ लॉ अँड ऑर्डर इश्यू. ग्राउंडवरती काम करून त्याला ऍड्रेस केलं पाहिजे. जो सेंट्रल ड्रेनेज लाईनचा एक प्रोजेक्ट लातूर शहरात चालू आहे, सगळीकडे रस्त्याचं खोदकाम चालू आहे, ती लाईन चालू आहे. तर हा प्रोजेक्ट
म्हणजे काय एनी आयडिया लोकांसाठी की हा किती दिवसात संपेल याची काय आयडिया वगैरे आहे की, कारण त्रास तर होतोय थोडा ते होईपर्यंत सगळ्याला. हो, एक पूर्ण वरच्या भागाचं ड्रेनेज काम चालू आहे आणि काय होतं, इट इज टेकिंग टाइम बिकॉज आता पावसाळाही आहे आणि पावसाळ्यामध्ये ते खोदकाम चालू करणं, मग ते पाऊस पडतोय, मग ते थांबणं, त्याच्या अनेक अडचणी पूर्ण शहरभरामध्ये लोकांना अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामामुळे होत आहेत, हे सत्यच आहे. आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा प्रशासनाकडे करत असतो की जिथं समजा ड्रेनेजचं खोदून ठेवलेले त्याला मुरुम टाकता येईल का, त्याला व्यवस्थित करून देता येईल का, जिथं लोकांना अडचण होणार नाही. अनेक ठिकाणी झालेले आहे आणि अनेक ठिकाणी नाही झालेले आहे. आता त्याचं कंटिन्युअस फॉलोअप घेणे आणि पाठपुरावा करणे आणि जिथं नाही झालेले त्याच्यासाठी प्रयत्न करणे, ह्या स्तरावरती आम्ही काम करतो आणि सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. आणि पुढे एक नुकतंच एक टेंडर पारित झालेले ज्याच्यामध्ये की हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे काही काम झालेलं आहे, ज्याच्यामुळे रोड पूर्ण नासधूस झालेली आहे, त्याचं पॅचअपचं मोठं टेंडर जवळपास 210 कोटीचं काहीतरी टेंडर पास झालेलं आहे. आणि म्हणून जे काही रस्ते फोडले ते सर्व चांगल्या पद्धतीने त्याचं पॅचअप वर्क सुद्धा होणार आहे. फक्त आता जेव्हा सगळं खोदणं होईल आणि जेव्हा सगळ्या पाईपलाईन टाकल्या जातील आणि हा पावसाळा जेव्हा संपेल तेव्हाच ते पॅचअपचं वर्क चालू होऊ शकतं. आणि म्हणून काही दिवस आपल्याला अडचण होईल, परंतु जेव्हा हा पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास होईल, मला वाटतं इट विल बी अन ॲडेड ॲसेट फॉर द सिटी. म्हणजे बहुतेक महानगरपालिकेनं असे म्हणलेले की जोपर्यंत ड्रेनेजचं काम होणार नाही रस्त्याचं काम करू नका पहिले. असंही आहे की जोपर्यंत ड्रेनेज खोदले जाणार नाही, जोपर्यंत पाईपलाईन टाकणार नाही, तोपर्यंत तुम्ही तिथे नवीन रस्ता करू शकत नाही, विच इज अ राईट थिंग. आता लोकांना काय होते, आज समजा ड्रेनेज खोदले आणि 4-5 महिन्याचा गॅप होते, कारण तिथल्या पूर्ण परिसरातल्या खोदून त्यांना पाईपलाईन टाकून त्याचे ते म्हणजे चेंबर्स बनवून हे सगळे रेडी करावे लागतात. असं नाही होत की एक रोड खोदलाय, तिथं पाईप टाकले, तिथं लगेच पॅचअप करून घ्या, असं होत नाही. काही मोठा एक भाग करूनच त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून त्याच्यामुळं बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बट जेव्हा आता ह्या 2-4 महिन्यामध्ये जेव्हा पॅचअपचं वर्क चालू होईल तेव्हा मला वाटतं आपल्या शहरातल्या नागरिकांचा त्रास थोडासा कमी होईल. मध्ये ह्याच गोष्टीहून आपण एक आंदोलन सुद्धा केलं. स्थानिक आमदार एका रस्त्याच्या उद्घाटनला आलेले होते आणि तुमचं हेच म्हणणं होतं तिथं की जोपर्यंत ड्रेनेजचं काम झालं नाही तुम्ही उद्घाटन का करतायत तिथे. आमचं म्हणणं फक्त हेच होतं की हे स्टंटबाजी का करायची. जेव्हा ते काम चालू होऊ शकतच नाही तेव्हा त्याचं येऊन भूमिपूजन करण्यात काय अर्थ. आता हे हा जो प्रसंग झालेला आहे ह्याला होऊनही 3 महिने झालेले, अजूनही त्या रस्त्याचं काम चालू झालं नाही. किंबहुना शहरात जिथे जिथे उद्घाटन झाले तिथं त्या रस्त्यांची कामं चालू नाही झालेली, कारण आम्ही तेच म्हणत होतो की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होणार नाही तोपर्यंत तुम्ही हे रस्त्याचं काम करू शकत नाहीत. आणि समजा जर हे केलं तर लगेच 2 महिन्यामध्ये तुम्हाला हा रस्ता फोडावा लागेल आणि जो काही टॅक्स पेयर्स मनी आहे, जनतेचा पैसा आहे, तो वाया जाईल. आणि ते कुठंतरी मला वाटतं आता सिद्ध होऊ लागलंय. 3 महिने झाले, जिथे उद्घाटन झालेत, जिथे भूमिपूजन झालेले तिथे रस्त्याचं काम चालू नाहीये. बरोबर आहे. 2024च्या विधानसभेत जे आपलं तिकीट पक्षानं नाकारलं, आपल्याला संधी दिली नाही, तर मला वाटते की राजकारणामध्ये संयम हा खूप महत्वाचा आहे. आणि तर तुमच्या म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या जर राजकारणात आता आपण पाहिलं कोण कुठल्या पक्षात जातो काय जातो कोणालाच नाही कळत आहे. तर अशा वेळेमध्ये ती एकनिष्ठता राहणं आणि तो संयम राहणं, आणि मग ते राजकारणात पण असेल किंवा पर्सनल लाईफ सुद्धा, तर हे संयम किती महत्वाचं आहे. राजकारणामध्ये जर म्हणजे तुम्हाला जर एका तरुणाला सांगायचं की राजकारणात तुला यायचं असेल तर संयम हा किती महत्वाचा आहे त्याच्या आयुष्यात. मला वाटतं की तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि मे बी ते माझ्या फॅमिलीच्या पॉलिटिकल जर्नी मधून सुद्धा मी थोडंसं त्याच्यातून शिकलोय. जसं माझे वडील 1995 to 1999 आमदार होते आणि 1999 पासून ते पॉलिटिकली ऍक्टिव्ह आहेत, पण त्यांना कधी कुठलं पदावरती राहण्याचा योग आला नाही. त्यांनी त्याच्यानंतर 2 आमदारकीच्या निवडणुका लढवल्या, त्यांना यश मिळालं नाही. नंतर बाजार समितीचं सुद्धा निवडणूक लढवली, त्याच्यातही यश मिळालं नाही. माझ्या आईने एकदा निवडणूक लढवली सुरुवातीला, तेव्हा सभापती झाल्या, अध्यक्ष झाल्या. दुसरी निवडणूक लढवली, त्यांना यश आलं नाही. आणि म्हणून मी ती जर्नी पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे की
एकदा तुम्हाला तिकीट मिळाल्यानं, एकदा निवडून आल्यानं म्हणजे तुमचं पॉलिटिकल जर्नी संपत नसते, किंवा एकदा तिकीट न मिळाल्यानं सुद्धा पॉलिटिकल जर्नी संपत नसते. त्याच्यामध्ये उतार चढाव येतच असतात. तुमच्या मनाच्या विरोधातच जेव्हा सगळं काही घडत असते त्यालाच राजकारण म्हणतात. आणि म्हणून ते समजून घेऊन तुम्ही काम करत राहणं आणि विधायक काम करणं हे जर करत राहिलं तर त्याच्यातून समाधान मिळतं. आता अनेकदा असंही होतं की आफ्टर डुईंग एव्हरीथिंग राईट ऑल्सो यू डोंट गेट मच निडेड प्लॅटफॉर्म, किंवा तुम्हाला संधी मिळत नाही, असंही होतं. बट ॲटलिस्ट ज्या पक्षामध्ये तुम्ही काम करताय, जेव्हा ज्या पद्धतीचं काम करताय त्याच्यामध्ये सुद्धा एक समाधान निर्माण होऊ शकतं असं मला वाटतं. बरोबर. सो लुकिंग बॅक यू हॅव टू फील फॉर युअर सेल्फ दॅट यू डिड समथिंग गुड फॉर द सोसायटी, फॉर द सिटी, फॉर युअर सेल्फ. आणि तसं काम करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आयडिओलॉजिकल क्लॅरिटी जेव्हा पक्षाच्या विचारांसंदर्भातली आहे त्याच्यामुळं 8 वर्षानंतर मला 2दा समजा त्या पदासाठी संधी नाही मिळाली तरी सुद्धा काम करणं सोपं वाटतं. आणि म्हणून संधी न मिळाली असताना सुद्धा थोडं दुःख होतं का? नक्कीच होतं, कारण तुम्ही मेहनत केलेली असते. परंतु पुन्हा त्या जोमानं पक्षासाठी काम करण्यासाठी काही म्हणजे मनावर दगड ठेवून असं काही काम करतो अशातली अजिबात बाब नाही. मी ते नॅचरली घेतो आणि तो प्रोसेसचा भाग म्हणून पाहतो आणि जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल तसा प्रामाणिक प्रयत्न करतो. एक जिल्हाध्यक्ष म्हणून जसं कार्यकर्त्यांना सांभाळावं लागतं तसं थोडं नेत्यांमध्ये पण मतभेद असतात. लातूरची लोकसभा जी आपण भारतीय जनता पार्टीचा तिथं पराभव झाला, तर जे आपले उमेदवार होते ते स्वतः काँग्रेसच्या मंचावर जाऊन त्यांनी सांगितलं की भाजपची जी काही अंतर्गत गटबाजी होती थोडी त्याच्यामुळं माझा पराभव झाला. आणि औशाचे आमदार आणि निलंग्याचे आमदार यांच्यामध्ये जो काही मतभेद आहे काही आता लपून राहिलेला नाही, तो उघड उघडच आहे. एक जिल्हाध्यक्ष म्हणून ही किती टफ सिच्युएशन असते सगळ्याला सांभाळून घेण्याची. नाही असं आता हे परसेप्शन का हे फक्त नॉर्मल लोकांना वाटतं असं, तुमच्यासाठी हे बिग डील्स नाहीये ते इलेक्शन. मला असं वाटतं की रिझल्ट स्पीक फॉर देमसेल्व्ह. म्हणजे आता काय राहिले असं जे भारतीय जनता पक्षाने मिळवावं. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की मागच्या वेळेसच्या जिल्हा परिषद असतील, सर्व पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, सर्व भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी यश मिळवलं. बरोबर. नंतरच्या ह्या लोकसभेमध्ये फक्त महाराष्ट्रभरामध्येच तो विषय होता आणि महाराष्ट्रभरामध्येच भारतीय जनता पक्ष महायुतीला फटका त्या ठिकाणी मिळाला. आणि नंतरच्या विधानसभामध्ये सुद्धा 6 पैकी 5 आमदार आता महायुतीचे आहेत. तू म्हटल्यासारखं ग्रामीणचं सुद्धा ऐतिहासिक विजय आपल्याला त्या ठिकाणी मिळवला. औशामध्ये मिळाला, निलंग्यामध्ये मिळाला. महायुतीच्या दोन्ही घटकांनी तिथं विजय मिळवला. 5 आमदार 6 पैकी निवडून आले. 6वा सुद्धा काँग्रेस पक्षाचा ढक्कल पास झाला. आता असं असताना तुम्ही म्हणता की मतभेद आहेत किंवा वगैरे वगैरे, मला अजिबात असं वाटत नाही. हे जे चित्र निर्माण झाले किंवा हे जे यश मिळाले हे मतभेदातून तयार होतं का? नाही. संघटन ताकदीचं असल्यानंतर हे अशा पद्धतीचे निकाल मिळतात. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं संघटन लातूर जिल्ह्यामध्ये एवढ्या ताकदीचं आहे की फक्त 1 सीट 3,000-3,500 मतांनी पुढे मागे झाली आणि बाकी सर्व ठिकाणी ऐतिहासिक विजय भारतीय जनता पक्षाला मिळाला. नाउ व्हॉट इज दी म्हणजे क्रायटेरिया काय यशाचा? मतभेद आहेत म्हणून यश मिळालं का? अजिबात मतभेद नाहीयेत म्हणून यश मिळालं नाही. हे सगळं क्रिएटेड आहे. पण मला वाटते की ते जे इलेक्शन्सचं एक यश आहे, भारतीय जनता पार्टीचं जे मायक्रो मॅनेजमेंट लेवलवर जे त्यांचं चालतं, जसं इलेक्शनमध्ये 2014ला पन्ना प्रमुख म्हणून एक भारतीय जनता पार्टीने एक नवीन उपक्रम तयार केला होता. जसं बूथ प्रमुख असतात तसं 60 मतांचा एक पन्ना प्रमुख. एवढ्या मायक्रो लेवल मॅनेजमेंटला जाऊन जेव्हा काम केलं जातं तेव्हा निवडणुकीत यश तर येणारच आहे. पण ते मतभेद आहेत ह्याच्यात पण काही हे नाहीये थोडंसं. नाही, मी तेच बोलतोय की ग्राउंड लेवलला काम करत असताना एवढ्या सूक्ष्मपणे जे काही काम प्रत्येक मतदारसंघात झालेलं आहे त्याच्यामुळेच हे भारतीय जनता पक्षाचं यश आहे. आणि ते का झालं तर संघटना बळकट झाल्यामुळे झालेलं आहे. म्हणजे जसं बूथ स्तरावरती पन्ना
स्तरावरती आपल्याला जर काम करायचं असेल तर संघटन तेवढं स्ट्रॉंग व्हावं लागतं. आणि आता ते स्ट्रॉंग झाले ह्या कारणानं आपल्याला हे सगळे रिझल्ट पूर्ण जिल्हाभरामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे लातूर शहराची तर अशी अवस्था होती की एकेकाळी की आपल्याला बूथ प्रमुख सुद्धा तिथं बसायला मिळत नव्हते. आज आपण 3-3.5 हजारावरती आलोय. किंबहुना आपण विजयी होणारच होतो, परंतु धनशक्तीचा वापर झाल्यामुळे थोडंफार आपण कमी पडलो. हे परिस्थिती असताना हाऊ इज दिस पॉसिबल जोपर्यंत समन्वय होत नाही, हाऊ इज दिस पॉसिबल जोपर्यंत संघटनेमध्ये ताकद निर्माण होत नाही, किंवा संघटन बळकट नसताना हे शक्य आहे का? ह्या सगळ्या गोष्टी बळकट असल्या कारणानंच आपल्याला लातूर जिल्ह्यात बघायला मिळतात. मला वाटतं आम्ही PR मध्ये कमी पडतो. काय विरोधक हे सतत नॅरेटिव्ह तयार करत असतात की ह्यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यांना यश तर मिळालं नाही, परंतु ते सतत त्याच्यात कदाचित यशस्वी होत असतात आणि त्याचा संदर्भ राहुलजींकडून ते घेत असावेत की कसं आपण इफ यू कांट कन्व्हिन्स काय म्हणतात डिस्ट्रॅक्ट, अशा पद्धतीचं ते राजकारण करतात. त्याच्यातून यश तर काही त्यांना प्राप्त झाले असं मला वाटत नाही, परंतु ते तू जे प्रश्न विचारतोयस त्याचा संदर्भ तिथे आहे की एक हवा आहे तशी की समन्वय नाहीये, गट आहेत, मतभेद आहेत. अभय साळुंखे जे आहेत, ज्यांना आता लातूर ग्रामीण काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद दिलं गेलंय, त्यांचं म्हणणं होतं की भारतीय जनता पार्टीचे 3 आमदारांची दिशा वेगळी आहे सध्या. लातूरला एक नवीन जिल्हाध्यक्ष तरुण पण दिला आणि एक विधानसभा उमेदवार पण दिला होता. ह्या दोघांची वेगळी गटबाजी आहे. जेव्हा भाजपमध्येच अंतर्गत गटबाजी आहे तर काँग्रेसला इथं भिण्याची गरज नाही, महानगरपालिका आमचीच आहे, हे त्यांचं म्हणणं होतं. नाही असं म्हणून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्याचा परिणाम काय झाला ते त्यांना पाहायला मिळाला की 6 पैकी 5 सीट महायुतीच्या आल्या आणि एक त्यांचा आमदार ढक्कल पास झाला. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज आहे? कोणीही किती गट आहेत, काय चालू आहे, काही म्हटलं तरी शेवटी रिझल्ट इज व्हॉट मॅटर. आणि पॉलिटिकल मॅन्डेट काय मिळालंय ह्याच्यावरतीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन करू शकता. आणि म्हणून त्यांनी काय म्हटले, मला वाटतं त्यांना काही फार महत्व द्यायची आवश्यकता नाहीये. भारतीय जनता पार्टीचं जेव्हा चिन्ह ठरत होतं तर त्याच्यामध्ये खूप ऑप्शन्सचा विचार केला गेला होता. गायचा विचार केला होता, पण कमळाचा विचार याच्यासाठी झाला की कमळ एक फुल आहे आणि जे चिखलातून सुद्धा वर येऊन म्हणजे असं दिसून येतं लोकांना, ह्या हिशोबानं. तर एक जिल्हाध्यक्ष म्हणून आज तुम्ही खुश आहात की ते कमळ आपल्या जिल्ह्यात आहे चांगला आता? हो, खूप खूप समाधान आहे. कारण हे एक मोठा प्रवास राहिलेला ना. या ज्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं एवढं मोठं वर्चस्व होतं किंवा शहर जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये एवढं वर्चस्व होतं, आता ऍट पारच नाही तर आपण एक पाऊल पुढं काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी संघटनेचं आहे. त्याच्यामुळे मला मनस्वी आनंद आहे. येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर लातूरची काय स्थिती आज भाजपाची, की आपण इकडे युतीत भारतीय जनता पार्टी दिसेल की सेपरेट दिसेल निवडणूक लढवता? नाही, मला तर वाटते की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक वॉर्डामधल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. आपली ताकद या विधानसभेमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये चांगल्या पद्धतीची राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं माझं वैयक्तिक असं मत आहे की भारतीय जनता पार्टीची एवढी शहरामध्ये सर्व ठिकाणी ताकद असताना आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता पक्षश्रेष्ठी काय ठरवतात आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय निर्णय होतात त्याच्यावरती बघूयात आपण पुढे काय होतंय. या पॉडकास्टच्या शेवटच्या भागात येताना तुमचं म्हणजे सगळं राजकारण जर सोडून लातूरसाठीचं विजन एक्झॅक्ट काय आहे आणि लातूरच्या जनतेला जर 2 मिनिटात तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल या मंचातर्फे तर तुम्ही काय द्याल? मला असं वाटतंय की लातूरमध्ये खूप पोटेन्शियल आहे. आपण आपली चांगली इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल, नैसर्गिक संपत्ती आपण ज्याला म्हणतो ते नसताना सुद्धा वी क्रिएटेड अ ब्रँड. म्हणजे ती प्रचंड मोठी क्षमता आहे. आपण म्हणतो की डाळीचे भाव असतील, सोयाबीनचे भाव असतील, देशातले लातूरमध्ये ठरतात. एवढं म्हणजे बिझनेस वाईज पोटेन्शियल सुद्धा लातूरमध्ये आहे. तर मग ह्या पोटेन्शियल आपल्याला युटिलाइज करण्यासाठी तसं एन्व्हायरमेंट क्रिएट करणं, मग ते महापालिकेच्या दृष्टिकोनातून असेल, ते इन्फ्रास्ट्रक्चर पद्धतीने असेल, त्याला आपल्याला प्रयत्न करावे लागतील. जसं आपण आता आज म्हणतोय की एक छोटा विषय की स्वच्छतेचा विषय, तर त्याला आपण कसं नॅव्हिगेट करतो रोज, ह्याला खूप मोठं महत्व आहे.
हो. आपलं शहर आपण कसं प्रेझेंट करतो त्याच्यातून होतं, ते फक्त भाषणाने होईल का? आणि म्हणून महापालिकेमधून प्रत्येक डिपार्टमेंट कसं वर्कआउट करतं त्याचं रिफ्लेक्शन शहरामध्ये होतं, फक्त भाषणानं होणार नाही. आणि म्हणून मायन्यूट लेवलवर आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल. इफ यू वॉन्ट टू मेक अ व्हेरी ब्युटिफुल अस्थेटिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप्ड सिटी, तर महापालिकेवरती खूप चांगल्या पद्धतीचं काम करण्याची गरज आहे. आणि मग ॲडिशनल आपल्याला निधी शासनाकडून काय आणता येतील का, असा प्रयत्न झाला पाहिजे. आता संघटनेचा अध्यक्ष म्हणून आम्ही कदाचित थोडंसं कमी पडतो, पण आमदार म्हणून 15-20 वर्ष ज्यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे त्यांना हा प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे की ह्या दृष्टिकोनातून काय झालेलं आहे. पक्ष म्हणून एवढ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आम्ही सांगितल्या की हे लातूरच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे, पण आता त्याला पुढे घेऊन जात असताना एक चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करून लातूरला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता कसं येईल, शाश्वत पाणी कसं आणता येईल, बिकॉज ते कम्प्लीट असं एक इकॉनॉमिक सायकल आहे जो पाण्यावरती डिपेंड आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काम कसं करता येईल. मला वाटतं असे काही महत्वाचे विषय आहेत. अनेक विषयासंदर्भात बोलू शकतो पण त्याला एक तासभर लागेल. पण संक्षेपमध्ये पाण्याचा महत्वाचा विषय आणि आपण पॉझिटिव्हली लातूरला प्रेझेंट कसं करू, याच्यानं आपले असलेली एज्युकेशनल हब म्हणून ओळखली जाणारी सिटी त्याला आपण पुढं कसं आणू, हा प्रयत्न महत्वाचा आहे. जसं आपण चर्चेमध्ये सुद्धा म्हणालो की चुकीच्या गोष्टी ग्लोरिफाय न करता त्याला आपण सोल्युशन्स काढून आपण तो एज्युकेशनल हब म्हणून आपल्याला जो टॅग आहे तो पुढं कसा घेऊन जाऊ शकतो, याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. सॉरी, मला वाटतं की भारत स्वतंत्र होऊन जर 75 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेत आणि अजून सुद्धा जनतेला बेसिक नीड्स जे आहेत, पाणी, रस्ता, वीज, याच्यासाठी राजकारणी आणि लोकप्रतिनिधींसमोर म्हणजे हात पसरावे लागत असतील तर यामध्ये थोडा आपल्या राजकारणाचा सुद्धा अपयश आपल्याला म्हणता येईल. कारण इतक्या दिवस ज्या इलेक्शन्स किंवा निवडणुका झाल्या ह्या डेव्हलपमेंट किंवा विकास ह्यावर केंद्रित न होता त्या कुठे ना कुठे थोड्या बहुत भावनिक जातपात ह्यामध्ये गुंडाळून लोकाला झालेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये जनतेचं सुद्धा थोडंसं अपयश आहे की त्या लोकांनी त्या हिशोबाने मतदान नाही केलेलं, की विकासाला केंद्रित धरून निवडणुका नाही झालेल्या आहेत. पण आताची जी जनरेशन, आमची जनरेशन आली, आता आम्हाला जात धर्म ह्या गोष्टी नको आहेत सध्या तरी. आम्हाला पाहिजे की आमच्या घरी विकास झाला पाहिजे, आमच्या घरात वीज आली पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, आमच्या मुलांना शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे. आणि ज्या वेळेस राजकारणी ह्या गोष्टीला धरून विकासाचं काम करतील तेव्हा खरं या लोकशाहीचा विजय होईल. आणि मला वाटते की तुम्ही नक्कीच ह्या पथावर काम करताल आणि तुमच्या पुढच्या म्हणजे वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.